पुण्यातील गुन्हेगारी जगत गेल्या काही वर्षात तुलनेने शांत दिसत होते. परंतु 5 ऑगस्टच्या संध्याकाळी घडलेले एका घटनेने पुन्हा एकदा टोळीवादाच्या सावल्या शहरात उमटू लागल्या आहेत. आयुष गणेश कोमकर या तरुणावर झालेला गोळीबार आणि त्यातून घडलेला मृत्यू हे केवळ एका तरुणाच्या हत्येपुरतं मर्यादित प्रकरण नाहीये, तर हा शहरातील वाढत्या टोळीवादाचा जुन्या वादावरून आणि पोलिसांसाठी निर्माण झालेला आव्हानाचा धक्कादायक संकेत आहे. चला तर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया. आदेकर टोळी नाव पुण्यात नवीन नाही. मागील दशकात या टोळीने अनेक वेळा पोलिसांच्या नोंदीत आपलं नाव कमवलं आहे. आदेकर टोळीचा उगम हा मुळात स्थानिक वादातून झाला होता. काही तरुणांनी मिळून एक गट तयार केला आणि लहान-सहान गुन्ह्यातून सुरुवात केली. सुरुवातीला हा गट एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केवळ भांडणं करत होते. परंतु जसे-जसे वेळ गेली, तसे-तसे त्याचे गुन्हेगारी स्वरूप तीव्र होत गेले. मारामाऱ्या, खंडणी, शस्त्रसाठा, बेकायदेशीर वसुली, अगदी ड्रग्ज तस्करीतही काही सदस्य सामील झाले. पोलिसांनी अनेक वेळा कारवाई करून टोळीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तुरुंगवासानंतरही टोळीतील सदस्य परत बाहेर पडून जुन्या कहाण्या जिवंत ठेवत राहिले. गणेश कोमकर हे नाव आदेकर टोळीच्या यादीत खूप आधीपासून होतं. दोन्ही गटामध्ये अनेक वर्षापासून वाद सुरू होता. काही वर्षापूर्वी टोळीतील 2 सदस्यावर कोमकर गटाशी संबंधित लोकांनी हल्ला केल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्या हल्ल्यात आदेकर टोळीना 2 सदस्य गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांना समजावून सांगून तात्पुरती शांती प्रस्थापित केली. परंतु टोळीवादात संधीची वाट पाहणे हा नियम असतो. त्यामुळे सुडाची भावना पूर्णपणे संपुष्टात आली नव्हती. पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आयुष गणेश कोमकर यांच्यावरचा हल्ला हा अचानक घडलेला नव्हता. हा हल्ला तब्बल 1 वर्ष आधीपासून प्लॅन केला होता. आदेकर टोळीच्या गटाने यासाठी शस्त्रसाठा तयार केला होता. योग्य वेळ साधण्याची वाट पाहिली जात होती आणि पोलिसांची हालचाल कमी झाल्यावरच कारवाई केली. पोलिसांनी सांगितलं की गेल्या वर्षभरात आदेकर टोळीचे सदस्य अनेकदा एकत्र येऊन बैठका घेत होते. त्यांचा उद्देश स्पष्ट होता की गणेश कोमकर किंवा त्याच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यावर हल्ला करायचा आणि टोळीचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचं. सुरुवातीला हल्ला करण्याची 1-2 संधी मिळाली होती, पण पोलिसांचा कडक वॉच असल्याने त्यावेळी ते मागे फिरले. मात्र यावर्षी त्यांनी अधिक काळजीपूर्वक योजना आखली. 5 ऑगस्टच्या संध्याकाळी शहरातील बहुतेक लोक आपल्या कामानंतर घरी परततात आणि आयुष गणेश कोमकरही आपल्या मित्रासोबत घराजवळच्या भागात उभा होता. त्याचवेळी 4 मोटरसायकल स्वार तेथे आले आणि त्याच्याकडे पिस्तूल होती. अनेक गोळ्याचा आवाज झाला. परिसरात गोंधळ उडाला. साक्षीदारांच्या मते टोळीतील सदस्यांना सलग गोळ्या झाडल्या. आयुष कोमकर पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे जागीच कोसळला. आरोपी काही क्षणातच घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली आणि संशयित यादी तयार करण्यात आली. पोलिसांना 2 मुख्य आरोपीचा मार्ग काढण्यात यश मिळालं. यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हल्ल्याची कबुली दिली आणि हल्ल्याच्या मागील संपूर्ण कटाची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की हल्ला हा जुना बदला घेण्यासाठी केला होता. या प्रकरणातील अजून 2 मुख्य आरोपी फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि पथक पोलिसांचे काम करत आहे. त्यांच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांना मदत करणाऱ्या लोकांवरही कारवाई सुरू आहे. दोघे आदेकर टोळीचे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांना शस्त्र पुरवणारा अमन युनुस पठाण याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील टोळीवादावर कडक कारवाई सुरू करण्याचे संकेत दिले आहे. अशा टोळ्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवणे जाणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की संशयास्पद हालचाली जाणवल्यास त्वरित आम्हाला कळवा. या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.